श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बघा, प्रत्येक स्वामी भक्तासाठी महत्वाचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आणि या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून ना प्रत्येक स्वामी भक्त जमेल तशी सेवा करत असतात. कोणी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतं, कोणी श्री स्वामी चरित्र ग्रंथाचं पारायण करतं, कोणी लिखित नामजप, कोणी श्री स्वामी समर्थ फक्त नामस्मरण करून स्वामींची सेवा करत असतात. म्हणजेच काय तर प्रत्येक जण आपल्याला मिळेल तशा वेळेत, मिळेल त्या पद्धतीने जेवढी मनापासून सेवा करता येईल, जेवढी भक्ती करता येईल तेवढं करत असतं. पण जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो ना, त्यावेळेस आपल्याला काही गोष्टींचं पालन करायचं असतं. आणि त्याच गोष्टी कोणत्या, आपल्याला काय चुका करायच्या नाही आहेत स्वामींची सेवा करताना. स्वामींची जे काही पारायण आहेत किंवा जे काही आपण करणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, आता गुरुपौर्णिमा आली आहे आणि गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून ना केंद्रामध्ये देखील खूप सेवा होत असतात. आणि केंद्रामध्ये अशाही रोज रेग्युलर कोणती ना कोणती सेवा घेतली जाते. भरपूर स्वामी भक्त तिथे जाऊन सेवा करतच असतात. आणि खरंच आपण खूप भाग्यशाली आहोत, कारण की आपल्याला स्वामींची सेवा करायला मिळत आहे. कारण स्वामी सेवेकरी प्रत्येक जण बनू शकत नाही. ज्याचं नशीब बदलणार असतं ना, ज्याची प्रगती होणार असते, ज्याच्या जीवनामधली संकट दूर होणार असतात ना, तो स्वामी सेवेकरी बनतो. पण कसं आहे ना, स्वामींची सेवा करताना ना आपल्याकडून चुकून काही चुका होऊ शकतात. आपण काही जाणून बुजून चुका करत नाही. पण जर का तुम्ही मनापासून सेवा केली, श्रद्धेने आणि निर्मळ मनाने सेवा केली ना, तर नक्कीच ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचत असते. बघा, आपल्याला काय काळजी घ्यायची आहे. आपण जेव्हा कोणतीही सेवा करणार असू ना, तर कोणत्याही सेवेची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने झाली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करा, नित्य सेवा करा, किंवा तुम्ही लिखित नामजप जरी करणार असाल ना, तरी सगळ्यात पहिलं तुम्हाला वरती श्री गणेशाय नमः लिहायचं आहे आणि मग खाली श्री स्वामी समर्थ नामाचा जप लिहायला सुरुवात करायची आहे. कोणत्याही सेवेची सुरुवात गणपती बाप्पाच्या नावाने, गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच आपल्याला करायची आहे. त्यामुळे नक्की लक्षात ठेवा की आपल्याला जय गणेश, श्री गणेशाय नमः असं करूनच आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. आणि त्यासोबतच अथर्व शीर्ष बोलायचं आहे. मग अथर्व शीर्ष बोलून तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं तुम्ही पारायण करणार असाल तर ते पारायण करायला सुरुवात करा. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार असाल तर ते करायला सुरुवात करा. बघा, पहिल्या दिवशी जरी का फक्त तुमचा पहिला दिवस आहे पारायणाचा आणि त्या दिवशी तुम्ही अथर्व शीर्ष बोललात, श्री गणेशाय नमः बोललात तरी चालेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रंथ वाचण्या अगोदर, अध्याय वाचण्या अगोदर स्वामींना अष्टगंध लावायचा आहे. महिलांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे, दिवा धूप सगळं काही करायचं आहे आणि मगच आपल्याला ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे. खूप महत्वाचं आहे. जो आपण जेव्हा पारायण करणार असतो, संकल्पयुक्त पारायण करणार असाल तर नक्की तुम्ही पूजा मांडणी करूनच पारायण करा. कारण की जेवढी पूजा मांडणी केल्यावर आपलं मन प्रसन्न राहते ना, पुढे आपल्याला स्वामींचा फोटो, दत्त महाराजांचा फोटो दिसतो आणि मन आपोआप आपलं प्रसन्न राहतं आणि पूजा करण्यातही तेवढाच आनंद होतो. त्याच्यामुळे नक्की पारायण करणार असाल, संकल्पयुक्त पारायण करणार असाल तर पूजा मांडणी केल्याशिवाय पारायण करू नका. बघा, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात या. पण काय असतं ना, आपल्या या छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्याला आपण केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही. लोकांचा आपल्याला कधीच अनादर करायचा नाही आहे, नेहमी आदर करायचा आहे. त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं नाही आहे. कारण की मनी नाही भाव आणि देवा मला पाव. तुमच्या मनामध्ये भाव असणं खूप महत्वाचं आहे. आपण जितके मनापासून आणि आतुरतेने देवाला, स्वामींना आवाज देऊ ना,
तितक्या लवकर आपल्या इच्छा पूर्ण होतील. असं नाही आहे की तुम्ही आज स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण केलं आणि तुम्हाला लगेचच तुमची इच्छा पूर्ण होईल असं मी म्हणणार नाही आहे. कधी कधी कुठल्या गोष्टीला वेळ लागू शकतो, पण आपल्याला हिंमत सोडायची नाही आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊ द्यायचा नाही आहे. एक ना एक दिवस स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करणार, या विश्वासानेच आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. आणि त्यासोबतच अजून कोणत्या काळजी घ्यायची आहे बघा. आपण पारायण आपलं वाचून झाले, अध्याय वाचून झाले की आपण आरती करत असतो, पण आरती करताना ती आरती मस्तकावरती जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि स्वामींना एका हाताने पाया पडायचं नाही. स्वामींना नेहमी मुजरा करायचा. कुणी कुणाला सवय असते चलत चलत एका हाताने पाया पडलं, असं करायचं नाही आहे. स्वामींना शक्यतो मुजरा करा किंवा दोन्ही हाताने स्वामींचं दर्शन घ्या. तुम्ही सेवा कोणतीही करा, फक्त ती सेवा मनापासून करा. तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं किंवा तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ याचा नामजप जरी केला ना तरी तुम्हाला फळ मिळेल. फक्त महत्वाचं आहे ती म्हणजे तुमची श्रद्धा आणि असलेला विश्वास. तुम्ही मग कुठलीही सेवा करा, तुमची ती सेवा स्वामींपर्यंत नक्की पोहोचणार. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही कोणती सेवा करणार आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.